खरं तर राज्यामध्ये बैठकांचा सिलसिला सुरू आहे। मातोश्रीवर नवनिर्वाचित आमदारांची बैठक ही आता सुरू झालेली आहे। एकंदरीतच आपण जर बघितलं तर एकीकडे भाजपच्या आणि शिवसेनेच्या महत्त्वाच्या बैठका होत आहे, तर दुसरीकडे आता मातोश्रीवर सुद्धा महत्त्वाची बैठक सुरू आहे। जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांची बैठक या ठिकाणी सुरू असल्याचं बघायला मिळतंय। या क्षणाची मोठी बातमी खरं तर आपण बघतोय, मोठा फटका खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेला यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बसलेला आहे। मात्र त्यानंतर जे उमेदवार त्यांचे निवडून आलेले आहेत त्यांना लगेचच मुंबईमध्ये येण्याचे आदेश ठाकरेंनी दिलेले होते आणि त्यानंतर आता मातोश्रीवरती या सर्व नवनिर्वाचित उमेदवारांची बैठक सुरू आमदारांची बैठक सुरू आहे। यामध्ये संजय राऊत सुद्धा उपस्थित आहेत आणि या आमदारांच्या बैठकीमध्ये नेमका पराभव का झाला त्यावर सुद्धा मंथन केलं जाणार अशी शक्यता आहे। नार्वेकर, सचिन आहिर, संजय राऊत हे या ठिकाणी उपस्थित असल्याचं कळतंय। यावेळेस नेमक्या पुढे नेमकी कशी वाटचाल पक्षाची राहणार आहे, पुढची रणनीती नेमकी कशी असणार आहे, या संदर्भात उद्धव ठाकरे काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे। महत्त्वाच्या सूचना सुद्धा या सर्व नवनिर्वाचित आमदारांना देण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, आपण बघतोय बैठकांचा सिलसिला सुरू झालेला आहे। ठाकरे देखील या सर्व नवनिर्वाचित आमदारांची महत्त्वाची बैठक घेत आहेत। मातोश्रीवर काय घडामोडी सुरू आहेत सविस्तर? या ठिकाणी आपण बघतोय की मातोश्रीवर नवनिर्वाचित आमदारांची आहे ती बैठक आहे आणि त्या सर्वच आमदार जे नवनिर्वाचित आमदार आहेत ते या ठिकाणी पोहोचलेत। बैठक सुरू झालेली आहे। आगामी ज्या रणनीती आहे ती रणनीती या ठिकाणी ठरवली जाईल। कशा पद्धतीने पुढे सर्व घडामोडींना सामोरं जायचं आहे याबाबतचं मार्गदर्शन आज उद्धव ठाकरे करणार आहेत। काही पदाधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी येत आहेत। सध्या उद्धव ठाकरे असतील, विनायक राऊत असतील, अनिल देसाई असतील, जे वरिष्ठ नेते आहेत ते देखील या बैठकीत उपस्थित आहेत। आगामी रणनीती काय असणार आहे याबाबतचं मार्गदर्शन आजच्या या बैठकीत उद्धव ठाकरे करतील आणि कशा पद्धतीने पुढे जायचं, याशिवाय पक्षाचा गटनेता कोण असेल याबाबतची देखील निवड आजच्या या बैठकीत होऊ शकते। एकंदरीत आज हे उद्धव ठाकरे नेमकं काय काय मार्गदर्शन करतात, ज्या पद्धतीचा निकाल आहे, सुरुवातीला जी प्रतिक्रिया दिली की अनाकलनीय निकाल आहे, त्यामुळे सर्वांनाच एकंदरीत हा निकालाचा धक्का बसला आहे। त्यामुळे आमदारांची नेमकी मनस्थिती काय आहे त्याबाबतचे देखील उद्धव ठाकरे परिस्थिती आहे ती जाणून घेतील। त्या ठिकाणच्या परिस्थिती काय आहे, लोकांचं म्हणणं काय आहे आणि निकालाबाबत काय म्हणणं आहे हे सगळंच या ठिकाणी जाणून घेतील। आपण बघतोय की या ठिकाणी नेते देखील यायला सुरुवात झालेली आहेत। अंबादास दानवे देखील आपल्या या ठिकाणी मातोश्रीवर दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक वरिष्ठ नेते आहेत जे ठाकरे गटाचे ते देखील आता या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। उद्धव ठाकरे, गिरीश, धन्यवाद दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। तर आपण बघतोय मातोश्रीवरती आता ही सर्व खलबतं सुरू झालेली आहे। सर्व नवनिर्वाचित आमदारांना ठाकरेंनी मातोश्रीवरती बोलवलेलं आहे।